श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 3. श्री गणेशाय नमः. जय जय सच्चिदानंदा श्रीहरी. कृपा करावी लवकरी, तुम्ही पदनताच्यावरी. कधी न कठोर झालात, तू करुणेचा सागर. तू दीनजनांचे माहेर, तू भक्तांशी साचार. कल्पतरुवा चिंतामणी, ऐसा तुझा अगाध महिमा. संत गाती राघवा रामा. दास गणुसी पुरुषोत्तमा, पावा वेळ करू नका. असो बंकटलाला घरी, राहते झाले साक्षात्कारी. दीन दुबळ्यांचे कैवारी श्री गजानन महाराज. लांब लांबोनी भक्त येती समर्थांते वंदिते. मधु तेथे माशा जमती, न लगे करणे आमंत्रण. एके दिनी काय झाले ते आता सांगतो वहिले. महाराज होते बसलेले निजासनी आनंदात. ती प्रभातीची होती वेळा. प्राची प्रांत ताम्र झाला. पक्षी किलकिलाटाला करू लागले वृक्षावर. कुक्कुटाचे होती स्वण, मंद शीत वाहे पवन. वृद्ध करीती नामस्मरण, शय्येवरी बैसोनिया. उदयाचरी नारायण, येऊ पाहे हर्षे करुण. तेने तम पलायन, करू लागला कंदरीसी. परम भाविक सुवासिनी, रथसडा सम्मार्जिनी. वंश धेनुस पाहुनी, तोडू लागली चर्राटे. ऐशा या रम्य वेळेस, एक साधू शेगावास. येता झाला दर्शनास श्री गजानन साधूंच्या. तो भिकार गोसावी, मान मान्यता त्याची राहावी. कोठुनिया सांगा बरवी, श्रीमंतांच्या मंडळीत. भगवी चिंजी डोक्यास, झोळी वाम बगलेस. होती एक नेसण्यास, फाटकीसी लंगोटी. मृगजिणाचा गुंडाळा, पाठीवरी होता भला. ऐसा गोसावी बैसला कोपऱ्यात एकीकडे. दर्शनासी भीड फार, हो लागली साचार. अशा स्थितीत मिळणार सवड कशी त्या गोसाव्यास. तो ठाईच बैसोन, करू लागला चिंतन. म्हणे समर्थांचे चरण, दृष्टी पडणे कठीण मला. समर्थांचा लौकिक भला, मी काशीत ऐकेला. आवडीने नवस केला, भांग स्वामीसी अर्पिण्याचा. तो मम हेतू मनात, जिरुण जाया पाहे येत. या श्रीमान मंडळीत, माझ्या नवसास कोण पुसे. गांजाचे नाव काढिता, लोक मजला देतील लाथा. मी तो आलो फेडना करिता, नवस गांजाचा शेगावी. माझ्या नवसाची ती मात, सांगू तरी कवना प्रत. येथे एकही ना दिसत, प्रेमी या शांभिवीचा. जी वस्तू ज्या आवडे खरी, तिचाच तो नवस करी. आणि मानी सर्वतोपरी, हीच वस्तू उत्तम. ऐसे नाना विचार, गोसावी करी साचार. झाला होता परम आतुर, दर्शन घ्याया समर्थांचे. ते त्याचे मनोगत जाणते झाले समर्थ. बोलते झाले इतरांप्रत, आना काशीचा गोसावी. तो पहा त्या कोपऱ्याला, आहे बिचारा दडून बसला. हे ऐकता आनंद झाला गोसाव्याला परमावधी. आणि बोलता म्हणात, त्रिकालज्ञ हे खरेच संत. मी जे बोललो म्हणात, ते सर्व यांनी जाणले. ज्ञानेश्वरीत षष्टाध्यायी जी गोष्ट कथिली पाही, ती स्वर्गलोकीच्या कथा त्याही समजतात योगीवरा. त्याचे आले प्रत्यंतर, मला येथे साचार. धन्य धन्य हा साधूवर, त्रिकालज्ञ महात्मा. न बोलता माझा नवस, जाणतील हे पुण्यपुरुष. त्यांचे प्रत्यंतर यावयास, अवघी उरला थोडका. मंडळींनी गोसाव्याला पुढे आणून उभा केला. तो महाराज वदले तयाला, काडझोळीची पोटळी. ती 3 महिनेपर्यंत रक्षण केलीच झोळीत. त्या पोटळीचे आज येत, होव देगा पारणे. गोसावी पदी लागला, गहीवर त्यासी दाटला. गडबडा लोळू लागला, बालका परी स्वामी पुढे. महाराज म्हणती गोसाव्यास, पुरे आता उठून बैस. पोटळीच्या बुटीस काढ बाहेर झोळीच्या. नवस केलास ते वेळी, नाही लाज वाटली. आणि आता काही लाविली चाळवा चाळवी निरर्थक. गोसावी होता महाधूर्त, तो बोलला भीत भीत. जोडून या दोन्ही हात, ऐसे नम्र वाणीने. मी बुटी काढितो, नवस आपला फेडितो. परी मागणे मागतो, एक दे त्या दिनाला. आठवण माझ्या बुटीची, नित्य राहावी आपणासाची. हीच इच्छा मानसीची, आहे ती पूर्ण करा. तुम्हा बुटीचे प्रयोजन नाही हे मी जाणतो पूर्ण. परी बालकाची आठवण, राहाया बुटी स्वीकारा. भक्त जी जी इच्छा करीत, ती ती ज्ञाता पुरवित. अंजनीचा वृत्तांत आनामनी आमुच्या. अंजनी होती वानरी, तिने प्रार्थिला त्रिपुरारी. की तुम्ही यावे माझ्या उदरी, वानर होऊन शंकरा. ते हराणे मानिले, महारुद्र पोटी आले. अंजनीचे पुरविले, मनोरथ चंद्रमौळींनी. तेचे शंकरा कारण, आडना आले वानरपण. तेवी माझ्या बुटीची आठवण, राहाया तिथे स्वीकारा. त्यातून तुम्ही कर्पूर गौर, साक्षात आहे शंकर. म्हणून बुटीचा अव्यर, करू नको दयाळा. ज्ञानवल्ली शंकराने म्हटले आहे इज कारणे. हे इतरा आणील उणे, परिभूषण तुम्हाला.
महाराज किंचित घोटाळले, परी अखेर होय म्हणाले. माय पुरवी बालक लळे, वेडे वाकुळे असले जरी. गोसाव्याने बुटी काढली, हातावरी घेऊन धुतली, चिलमीत घालून पाजली पुण्यपुरुष गजानना. ऐसा बुटीचा वृत्तांत कथिलासे कारणासहित तो आणून ध्यानात विचार करणे प्रत्येकी. काही दिवस राहून गेला गोसावी निघून, आपणा धन्य मानून रामेश्वरा कारणे. ऐसी गांजाची पडली प्रथा, ते ठाई तत्वता, परी व्यसनाधीनता नचा आली समर्थांते. पद्य पडण्याची त्रियचरणी ते अलिप्त होते निर्धारी, नये कोणास त्याची खरी, खरेच अति थोरते. वेदरूच्या अस्खलित, उदात्त अनुदात्त स्वर सरित, कधी म्हणाव्या मुखी सत्य, कधी नावे नाव नसे. वेदाक्षरे पडता श्रवणी, साक्षक व्हावे वेदकांनी, याच एक अनुमानी गजानन होते ब्राह्मण. कधी गवया समान अन्य अन्य रागातून एकाच पदाते गाऊन दाखवावे निजलिले. चंदन चावल बेल की पतिया, प्रेम भारिया पदाठाया, ते आनंदात येऊन या वरच्यावरी म्हणावे. कधी गजाननाचे भजन, कधी धरावे नुसते मौन, कधी राहावे पडून शय्येवरी निचेष्टित, कधी वागावे पिशापरी, कधी भटकावे कांतारी, कधी शिरावे जाऊन घरी एखाद्याच्या अवचित. असो त्या शेगावात जानराव देशमुख विख्यात होता, त्याचा प्राणांत व्हावयाचा समय आला. व्याधी शरीरी बळावली, शक्ती पार निघून गेली, प्रयत्नांची कमाल केली वैद्याने ती आपुल्या. नाडी पाहून अखेर आपता कळविला समाचार, प्रसंग आहे कठोर फार, नसे आशा वाचण्याची. आम्ही प्रयत्न केले अति, परी यश न आले तिळरती, यांना आता घोंगड्यावरती काढून ठेवा हीच बरे. ते ऐकता अवघे आप्त दुःख करीती अत्यंत, जानरावा आम्हा प्रत सोडून तू जाऊ नको. तुझ्या प्रित्यर्थ नवस केले, नाना देवता लागी भले, परिण भाई पावले, हाय हाय रे दुर्दैवा. वैद्यांनी टेकिले हात, प्रयत्न झाले कुंठित, आता अखेरच्या यत्नाप्रत करून पाहू एक वेळा. बंकटलालाची घरी आहेत एक साक्षात्कारी, त्यांच्या योगी शेगाव नागरी, झाली प्रति पंढरपूर. साधूने आणिल्या मनात, काय एक नाही होत, सच्चिदानंद बाबा प्रत ज्ञानेश्वरांनी उठविले. त्यांचे पाहू प्रत्यंतर, जा कोणी जोडा कर, नका करू रे उगा उशीर, वेळ अंत समयाची. ते ऐकोण एक आप्त आला बंकट सदनाप्रत, जानरावाची हकीकत बंकटलाला कथन केली. जानराव देशमुखाचा समय अंत काळाचा आला आहे जवळीसाच्या, म्हणून आलो तुम्हाकडे. महाराजांचे चरण तीर्थ द्या कृपा करोणी मजप्रत, ते तीर्थ नोहे अमृत, होईल वाटे जानरावा. बंकटलाल म्हणे त्यावेरी, ही गोष्ट न माझ्या करी, तुम्ही करावी अत्यादरी, विणवणी आमुच्या वडिलाला. जैसे त्याने सुचविले तैसे आपते तात्काळ केले, भवानी रामा विनविले दया तीर्थ समर्थांचे. भवानी राम सज्जन होता मनाचा दयाळू पूर्ण, दुसऱ्यांचे दुःख ऐकून सज्जनतेचे विवळ होती. प्याल्यामध्ये भरून पाणी समर्थांच्या लाविले चरणी, आणि केली विनवणी तीर्थ देतो जानरावा. समर्थे तुकविला मान, तीर्थ पाजिले नेऊन जानरावा कारण. घरघर घशाची बंद झाली, हात हालवू लागला, किंचित डोळा उघडिला, उतार पडू लागला, तीर्थ प्रभावे देशमुखासी. तो पाहता प्रकार आनंदले नारी नर, सत्पुरुषाचा अधिकार आता कळून सर्वांशी. मग औषधी बंद केली, तीर्थे भिस्त ठेविली, ज्या योगे लाभली झाली आरोग्यता जानरावा. 8 दिवसांमाझारी जानराव झाला पहिल्या परी, भवानी रामाची ये घरी आला समर्थ दर्शनाच्या. पहा संतांचे चरण तीर्थ, साधनात झाले अमृत, संत ते साक्षात देव कलियुगीचे. इथ एक ऐसी शंका, उत्थान पावे सहज देखा, श्री गजानन सारिखा संत होता शेगावी. मग तो तेथे असताना गेले न पाहिजे कोणी जाना, यमाजी पंथाची या सदना, परी हाचा आहे कृतर्क. संत मृत्यून टाळीती, निसर्गाप्रमाणे वागती, परी संकटाते वारिती, आगंतुक असल्यास ते. सच्चिदानंद बाबासी ज्ञानेशी उठविले नेवाशासी, परी ते अखेळ आळंदीसी देह ठेविते झाले हो. याचे रहस्य इतकेच आहे, हे गंडांतर टाळीती पाहे, ते टाळणे काहीच नव्हे अशक्य संत पुरुषाला. मृत्यूचे 3 प्रकार आहेत जगी साचार, त्यांची नावे क्रमवार देतो तुम्हा कारणे. आध्यात्मिक, आधिभौतिक आणि तिसरा तो आधिदैविक. त्या तिघांमाझी बलिष्ठ देख आध्यात्मिक मृत्यू असे. आधिभौतिकाची तयारी कुपत्याने होते खरी, नाना प्रकारच्या शरीरी व्याधी निर्माण होतात. त्यांचा जोर झाल्यावर मृत्यू येतो अखेर, त्या मृत्यूचा परिहार करिता येतो औषधीने.
मात्र औषधी देणारा शास्त्रज्ञ असला पाहिजे पुरा. औषधीचा पसारा आहे अवगत जयासी. ऐसा वैद्य भेटल्यास आदिभौतिकाचा होय नाश. तेथे आदिदैविकास नवस सायास घालविती. हे गंडांतर रूपाचे मृत्यू दोन प्रकारचे, भौतिक आणि दैविकसाचे हे आहेत ख्यात जगी. मृत्यू जो का आध्यात्मिक तो कवनाच्याने न टळे देख. पहा अर्जुनाचा बालक कृष्णा समक्ष पडला रणी. तैसा जनवरावांचा मृत्यू गंडांतर स्वरूपाचा होता तो टाळीला साचा समर्थ तीर्थ देऊन या. म्हणजे गंडांतरा कारण निवारती साधुचरण तेच आले घडवून शेगाव माझारी. काही मृत्यू नवसांनी टाळीता येती या जणी, परी तो नवस श्रद्धेनी केला पाहिजे विबुध हो. श्रद्धा पूर्ण असल्यावरी तीच मृत्यू टाळी खरी. श्रद्धाचा अवघ्या माझारी सर्व बाजूंनी श्रेष्ठ असे. चरणतीर्थ साधूंचे तेही टाळे मृत्यूसाचे. परील दोन प्रकारचे परी तो साधू पाहिजे. साधू असल्या वेशधारी ऐसी न होय गोष्ट खरी. माता न होय कस्तुरी हे ध्याने असू द्या. षडविकार धुतल्या विना अंगी साधुत्व येईना. आणि साधू विन होईना अघटित कृत्य केव्हाही. म्हणून बहुरूप्या कारण जपणे आहे अशक्य जाण. उगीच पाहून पिवळेपण सोनं पितळेस मानू नका. गजानन नव्हते वेशधारी ते पूर्ण साक्षात्कारी. म्हणून तीर्थाने झाली बरी व्याधी जानरावाची. देशमुख बरा झाल्यावर भंडारा घातीला थोर. साधू प्रित्यर्थ साचारा बंकटलालाची घरी. तीर्थे देशमुख बरा झाला परी स्वामीशी पेच पडला. त्यांनी मनासी विचार केला तो ऐका येणे रीती. कडकपणा धरल्याविना ही उपाधी टाळेना. स्वार्थ साधू प्रापंचिकांना साधुत्वाची चाड नसे. त्या दिवसापासून आणू लागले अवसान. स्वामी महाराज दयाघन वरपांगी कडक झाले. हा त्यांचा कडकपणा असह्य झाला इतरांना. परी त्यांच्या भक्तांना काही न त्याचे वाटले. जेवी नरसिंह अवतार इतरांशी वाटला क्रूर. परी कयाधूचा कुमार मुळे न भ्याला त्या रूपा. वाघिने इतकी भयंकरा परी तिचे जे असेल पोर ते तिच्याच अंगावर निर्भयपणे क्रीडा करी. असो आता गोष्ट दुसरी सांगतो मी तुम्हा खरी. कस्तुरीच्या शेजारी बसल्या माती मोल पावे. चंदनाचा शेजार असला थोडा बहुत हिवर. वासित होतो स्वचार हा न्याय निसर्गाचा. वासित हिवर झालेला चंदन मानील आपणाला. तरी त्याच्या फजितीला पारावरण राही पुढे. जेथे ऊस निपजतो तेथेच निवडुंग उगतो. जेथे मोगरा वाढतो तेथेच येतो पिंगुळ. जेथे साधू सज्जन तेथेच मैद निर्माण. हिरे गारा एकवटून खानी माझी राहती. स्थान एक म्हणून किंमत नाही समान. तेच हिऱ्याची हिरा लागून भूषवीन गारेला. गारती गारच राही पायाखाली तुडविली जाई. ऐसी स्थिती कधी न येई अमोलिक हिऱ्याला. श्री गजाननाचे सानिध्य ऐसाच होता एकमेंद. संत सेवा हाच मद अंगी ज्याच्या भरला असे. तो सेवा करी वरी वरी भाव निराळा अंतरी. मिठाई पेढे सावरी समर्थांच्या नावांवर. भक्तगणास ऐसे म्हणे मी समर्थ कृपेचे पोसणे. प्रत्येक काम माझ्या विणे होय नाहीये ठाया. मी कल्याण समर्थांचा अत्यंत आहे आवडीचा. कधी न खाली जावयाचा शब्द माझा त्यांच्या पुढे. चिम त्यांची मीच भरी. खाण्यापिण्याची तयारी निजांगे मीच करी अत्यंत मी आवडीचा. ऐसे लोकांस सांगत असे आपला स्वरात करीत असे. त्या अधमाचे नाव असे माळी विठोबा घाटोळ. महाराज स्वयंसेवक शंकर हा बनला नंदिकेश्वर. हमेशा करी गुरु गुरु आल्या गेल्या भक्तांवरी. ते अंतर्ध्यानाने जाणिले सर्व समर्थांनी. कौतुक केले एकेदिनी ते ऐका विबुध हो. परस्थ काही मंडळी शेगावी दर्शनास आली. तो मूर्ती होती निजलेली समर्थांची शय्येवर. हिया कुणाचा होईना जागे करण्या समर्थांना. मंडळीस होती जना त्वरा पुढे जाण्याची. ते कुजबुज करू लागले विठोबाला विनविते झाले. विठोबा आम्हास पाहिजे गेले येथून आत्ताच परगावा. काम निकडीचे आहे फार कैसा करावा विचार. महाराज ते शय्येवर असली निद्रिस्त जाहले. त्यांचे दर्शन घेतल्या विना आमचा पाय निघेना. हे अवघड काम होईना तुझ्या वाचून ये ठाई. तू समर्थांच्या शिष्यात मुख्य धोरणी महाधूर्त. तुला आम्ही जोडितो हात एवढे काम करावे. अशाच त्या स्तुतींनी विठोबा फुगून गेला म्हणी. त्याने जाऊन तत्क्षणी महाराजांशी उठविले. मंडळीचे काम झाले परी संकट ओढवळले. घाटोळ विठोबावरी भले. कैसे जैसे तैसे फल. कर्म जैसे तैसे फल. समर्थांच्या हाती काठी एक होती भली मोठी. तीच त्यांनी घातली पाठी त्या विठोबा माळ्याच्या. म्हणती बेटा माजून गेला आपुली स्थिती विसरला. या लुच्च्याने आरंभीला उघड उघड व्यापार की. मला लावितो उपाधी घंटे म्हणे बांधितो माठी. घुमार घाले कधी कधी ऐसे अति नीच हा. त्या घुमाऱ्याचे बक्षीस घे मी देतो तुला खास. तुझोवरी केल्या कृपेस होईल प्रभूचा अपराधी.
सोमला साखर मानू नये, विषाजवळ करू नये, तस्करांशी लेखू नये, निज कंठीचा ताईता. ऐसा रेती ठोकला, छड्या खाली घाटोळाला, विठोबा तो पळाला, पुनच्च आला मागुती. खरे जे का असती संत, ते असेच करीतात, ढोंगी मात्र जातात, अशाची या करांमध्ये. म्हणजे अधिकारां वाचून, ढोंगी बैसती होऊन, संत नादी लागण्याजन, ऐसे प्रकार कितीतरी. मतलबी त्यांना साथ देती, उदो उदो त्यांचा करती, भल ते सांगताती साक्षात्कार ढोंग्यांचे. तेथे दोघांचे काम होई, अपार पैसा मिळवता जाई, परी ही प्रथा बरी नाही, समाज जाईल रसातळा. खरे जे का असती संत, ईश्वराचे निस्सीम भक्त, त्यांना न मुळी आवडत सानिध्य त्या षंडांचे. पतिव्रतेसी शेजार, कसबिनीचा का पटणार, सोन्याप्रती अलंकार, काय शोभती कलथलाचे. संत शठाते राखती, परीन त्याला महत्त्व देती, ती जगांतील एक व्यक्ती कृतकर्म भोगण्या आली असे. असे माणसे समजून, त्याविषयी धरती मौन, जेवी निवडुंगा लागून स्थानभूमी देते हो. मोगरा निवडुंगा आणि शेर ही जमिनीची लेकर, परी किमतीचा प्रकार निरनिळा तो तिघांचा. मोगऱ्याचे संरक्षण करीती निवडुंगाचे दहन, चिलटांमध्ये बांधून शेर ठेवीती दारावरी. तेवी संत भूमीवरी रक्षण अवघ्यांची करती जरी, किमती माझी ठेवीती परी गुणाप्रमाणे भेद पहा. नशीब विठोबा घाटोळाचे, अति खडतळ होते साचे, पाय लाभून साधूचे दैव दूर झाले कै. जरी तो ना ढोंग करिता, तरी येण्या प्रती चढता, संताची ती योग्यता त्याने मुळी ना जाणिली. कल्पवृक्षाच्या तळवटी बसून इच्छिली गारगोटी, वा मागितली करवंटी कामधेनूपासून. ऐसे न कोणी करावे, संतापासी राहून बरवे, तेथे विचारा ठेवावे अहर्निशी जागृत. हा दासगुण विरचित श्री गजानन विजय ग्रंथ तारक होवो भवाब्धित अवघ्या भाविकांकारणे. श्री हरिहरार्पणमस्तु. शुभं भवतु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्थ तृतीयोध्याय समाप्त.